नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहत आहात सह्याद्री दर्पण. मी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर बोलणार आहे आणि विशेषतः खालापूर तालुक्यातल्या शिवसेनेवर बोलतोय. आमदारांची बदललेली भूमिका म्हणजे आमदार महेंद्रशेठ थोरात यांची बदललेली भूमिका त्याच्यावर आता सगळं भाष्य करून झालेलं आहे. त्यांनी देखील त्याच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाष्य केलेलं आहे आणि आमदारांनी आपली बाजू किंवा बाजू म्हणण्यापेक्षा कशा प्रकारे आपण पक्षाच्या नेतृत्व म्हणजे पक्षाचे प्रमुख महायुती आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे पक्षाचे आदेश आहेत आणि आपण ते फॉलो करतोय आणि तुम्ही देखील ते फॉलो करा. त्याच्यामुळे ह्या बदललेली ती भूमिका नाही आहे, तर एक तो रुटीनचा भाग आहे. त्या अनुषंगाने आपली वाटचाल सुरू आहे असं देखील आमदारांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांना कामाला लागा, तुम्हाला हवं ती मी मदत करेल वगैरे 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 सगळं आमदारांनी सांगितलेलं आहे. या दरम्यान तालुका अध्यक्ष किंवा तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी ती आमदारांवर मोठी नाराजी व्यक्त केली होती आणि आपली भूमिका मांडली होती. आणि खऱ्या अर्थाने संदेश पाटील यांचा आवाज म्हणजे तळागाळातल्या दुःखी कष्टी पीडित शिवसैनिक ज्याला सत्तेची कुठलीच फळं अद्यापर्यंत मिळाली नाही आहेत, चाखाला मिळाली नाही आहेत, त्याच्यापर्यंत सत्ता झिरपली नाही आहे आणि त्याच्यावर पक्ष म्हणजे त्याला एक काय सत्ता आहे, आपले आमदार आहेत, आपल्याला न्याय मिळावा, आपली कामं व्हावी, आपल्याला कामधंदा मिळावा, ठेकेदारी मिळावी वगैरे वगैरे काय असतं, कार्यकर्त्याची भावना असते, दोन पैसे त्यातून मिळावे, रोजगार मिळावा वगैरे असावी, साहजिकच कार्यकर्त्याची भावना असते ती. तर त्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांना मिळालेलं नाही आहे. त्याच्यामुळे संदेश पाटील यांनी आमदारांच्या त्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि प्रचंड संख्येने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी संदेश पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. किंबहुना साहेब तुम्ही जर वेगळा निर्णय घेत असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, हा आमचा आजच राजीनामा घ्या. आणि मला वाटतं 40-42 लोकांनी राजीनामे त्यांना व्हॉट्सअपला दिले होते असं संदेश पाटील यांनी अधिकृत सांगितलेलं देखील आहे. आता झालंय काय, त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक तर झालेली आहे. आमदारांनी आपली सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आपण कशी तिथं उपस्थित जी लोक प्रमुख पदाधिकारी होते त्यांना देखील आमदारांनी कशा प्रकारे मदत केलेली आहे हे आमदारांनी ठासून सांगितलेलं आहे. मी पुढे कमी पडत नाहीये. मागची टर्म वेगळी होती, आताची टर्म वेगळी आहे आणि मी कार्यकर्त्याला कसा न्याय देतो आणि तुम्ही इथं जे सगळे प्रमुख आहात उपस्थित तुम्हाला देखील मी मदत केलेली आहे असं देखील आमदारांनी त्यावेळी ठासून सांगितलेलं आहे. म्हणजे आता मी इथं नावं घेत नाही, परंतु एकाकाला बाबा तुला मी अशी मदत केलेली आहे, तुला ह्या स्वरूपात मदत केलेली आहे, तुला त्या आर्थिक स्वरूपात मदत केलेली आहे. म्हणजे आमदारांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांना प्रमुख काही लोकांना मदत केलेली आहे. हे वास्तव आहे, हे नाकारण्यात काय अर्थ नाही आहे. आणि आमदारांना शेवटी तो आता आमदारांवर इतकी पक्षाचा तालुका प्रमुखच इतका टीका करत असेल किंवा आमदारांच्या भूमिकेवर आक्षेप घेत असेल तर आमदारांचा देखील कडेलोट झाला आणि आमदारांनी ती पक्षाची तातडीची बैठक बोलवली आणि आपण कशा कशा प्रकारे कार्यकर्त्यांना मदत केलेली आहे, अगदी तालुका प्रमुखांनी देखील कशा प्रकारे मदत केलेली आहे हे देखील आमदारांनी स्पष्ट केलं. म्हणजे तालुका प्रमुख मधल्या काळात निवडणूक लढले, त्यांना कशा प्रकारे मदत केली, याच्या आधी कशी केलेली आहे किंवा इतर देखील पक्षाचे जे काही सगळे आहेत ही सगळी मदतीचा ओघ आमदारांनी कशा प्रकारे केलेला आहे हा काढला. मग हा काढायची वेळ संदेश पाटील यांनीच आमदारांवर आणली असं देखील म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बैठक होती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, आमदारांनी आपली भूमिका जाहीर केली आणि आमदारांना त्या निमित्ताने संधी मिळली की बाबा रे तुम्ही जर माझ्यावर आरोप करत असाल मी बदललोय, मी भूमिका तुम्हाला वेळ देत नाही, तुमच्यावर अन्याय करतोय, तर तुम्हाला तुमच्या पडत्या काळात मी तुम्हाला मदत केलेली आहे. मग ती पण मदत मी तुम्हाला मदत जी केली ती तुम्हाला सांगू नये का? आज तुम्ही माझ्यावर सांगण्याची वेळ आणलेली आहे म्हणून तुम्हाला मी सांगतोय. आता तिथं फार कमी लोक होते, काही हौशीने गेले होते. आता त्यांची देखील अडचण झाली की आमदार तर अरे बाबा आमदार एकेकाचे नाव ए बाबा तुला मदत केली, तुला मदत केली, तो आज आला नाही त्याला मी मदत केलेली आहे असं सगळ्यांना मदत केली. आमदारांनी जवळजवळ सांगून टाकलं. ठीक आहे असू द्या, आमदारांनी मदत केली करू द्या, कार्यकर्ता आहेत त्यांच्या जवळच्या त्यांच्यासाठी त्यांनीच खस्ता खाल्ल्यात, त्यांना मदत केली तर फार काय उपकार केलेत अशी काही कोणी म्हणू नये. आणि आमदाराचं देखील कौतुक केलं पाहिजे, त्यांनी मदत केली आणि
त्यांच्यासाठी तो झटणारा नेता कार्यकर्ता पदाधिकारी आहे, त्याच्यामुळे ते करू शकतात. आणि आपल्याच राजकीय वरिष्ठाकडे आपण ज्याच्यासाठी काम करतो त्याच्याकडे माणूस मदत मागू शकतो, त्याच्यात काही गैर नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आमदार साहेब तुम्ही सगळ्या मदत केली हे खरं आहे, पण त्या गावगड्यातल्या गोरगरीब जो कार्यकर्ता आहे, पीडित जो कार्यकर्ता आहे, ज्याच्यापर्यंत आजपर्यंत तुमची सत्तेची कुठलीच फळं त्याला चाकायला मिळलीच नाही, मग ती महिला आघाडी का नाही असेल किंवा कोणी असेल, त्यांना न्याय मिळणं गरजेचं. आमदार साहेब आज तालुका प्रमुखांनी तुमच्याशी मुंबई ट्रायडनला बैठक केली, त्याच्यावर तो शिवसैनिक नाराज आहे. शिवसैनिकाला संदेश पाटील यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. संदेश पाटील यांनी सोशल मीडियात बॅनर टाकला होता, मी तुमच्याशी बोलणार, मी झुकणार नाही, वाकणार नाही, निष्ठावंत आहे आणि मी माझ्याकडे अभिमान आहे, स्वाभिमान आहे, मी मावळा आहे, ह्यावेळी त्यावेळी सगळं संदेश पाटीलनी म्हटलं होतं. परंतु मग संदेश पाटीलचा हा सगळा बाणा, अभिमानाचा स्वाभिमानाचा बाणा गेला कुठे? परस्पर त्यांनी बैठक केली ट्रायडनला, जिथं कुठल्याही शिवसैनिकाला विचारात घेतलं नाही. हा देखील आक्षेप शिवसैनिकाचाच आहे. मग संदेश पाटील यांना जर आमदारांची बैठक करायची होती तर त्यांनी तशी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आमच्याशी पहिलं बोलायचं होतं, तुम्हाला आम्ही पाठिंबा दिला होता, आमच्याशी बोलायचं होतं आणि मग तुम्ही बैठक करायची होती, आमचं काय म्हणणं नव्हतं. बरं ठीक आहे, ठीक आहे, आमदारांची बैठक झाल्यानंतर संदेश पाटील यांनी तातडीची शिवसैनिकांची एक बैठक लावायला होती, ती पण लावलेली नाही आहे. एकतर आधीच अविश्वासाचं वातावरण तालुका प्रमुख आपल्या बाबतीत असताना पुन्हा एकदा ज्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला, समर्थन केलं होतं, आपली बाजू भरभक्कम आपल्या मागे ठाम उभा राहिला, तो गावगड्यातला शिवसैनिक होता, कार्यकर्ता होता, दुःखी कष्टी पीडित शिवसैनिक होता, त्याला मात्र तुम्ही वारावर सोडून त्याचा कुठल्या विचारात न घेता किंवा त्याचं कुठलं मत न जाणून घेता तुम्ही परस्पर बैठक केली. बरं करा, ती सांगा तरी सही कशी केली. माझ्याकडे तुम्ही एक भूमिका दिली, पण त्या भूमिकेवर शिवसैनिक खुश नाही आहे, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ करायला लागतोय. त्या भूमिकेवर संदेश पाटील शिवसैनिक हा खुश नाही आहे. आमदारावर शिवसैनिकाची नाराजी आता राहिलेली नाही आहे, ती निवळलेली आहे. परंतु आता उलटं झालं की संदेश पाटील तुम्ही कुठेतरी शिवसैनिकाचा विश्वासघात केला, त्याच्या अभिमान स्वाभिमानाला कुठेतरी ठेच पोहोचवली, त्याला कुठेतरी तुम्ही दुःखी कष्टी केलेलं आहे, त्याचा कुठेतरी वापर झाला, हातरुमाल झाला, कडीपत्ता झाला, ह्या सगळ्या गोष्टी आता त्याला वाटतंय की आपण चुकलो की काय, तुम्हाला पाठिंबा देऊन, तुमच्याकडे राजीनामा देऊन. तुम्ही कुठली, भले संदेश पाटील पोळी देखील भाजली नसेल किंवा त्यातून काय झालं देखील नसेल, संदेश पाटलांच्या पत्रात फार काय पडलेलं देखील नसेल, मग नाहक बदनामी, नाहक अविश्वासाचं वातावरण, नाहक चर्चा ज्या आता सुरू झाल्यात, ते कोण आवराच्या? पुढच्या वेळी संदेश पाटील तुम्हाला गरज लागली तर शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल का? आजही तुम्हाला थोडी जाणीव असेल तर तात्काळ त्याशी डायलॉग करा, त्याची बैठक घ्या. तुम्ही बैठक घेणार होता, मग घ्या ना बैठक आणि त्याला सांगा ही भूमिका. त्याच्यावर आज अन्याय होतो तो दूर करण्यासाठी तुम्ही जरी आज राजीनामा दिला असला तर तुम्ही पक्षाचे प्रमुख, ज्येष्ठ, श्रेष्ठ काय आहात ना नेते, तर त्याच्यासाठी काम करा. तुम्ही काम करत देखील असाल, पण आहेत ना काही लोकांच्या अडीअडचणी, त्या सोडवा, करा. अशा प्रकारे जर शिवसैनिकाचं अविश्वासाचं वातावरण तुमच्या बाबतीत असेल तर ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे, तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे पारदर्शकता असावी आणि थेट भांडा ना. झाली बैठक तुमची ट्रायडनला आमदारांसोबत, काय तुमचा डायलॉग झाला, अधिक स्पष्टतेने, अधिक खुलासाने तुम्ही मांडा, बोला. अहो तो तुमचाच मित्र आहे शिवसैनिक, महिला आघाडी असेल, मांडा सगळ्यांशी की असं झालं, तसं झालं, साहेब अशी करणार आहेत, आपण असं करू, तसं करू. रोजगाराचा प्रश्न आहे, ठेकेदारीचा प्रश्न आहे, कामाधंद्याचे प्रश्न आहेत, इतर सगळ्या बऱ्याचशा समस्या आहेत. कधी करणार? तो शिवसैनिक आमदारांपर्यंत थेट जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी सारथी व्हा. हे होणं गरजेचं संदेश पाटील. अन्यथा फक्त मीडियामध्ये तुमच्या चेहऱ्याची, तुमच्या फोटोची, तुमच्या डायलॉगची चर्चा होऊ शकते, परंतु मग ग्राउंड पातळीवर तुमचं कार्य, काम, विश्वासार्थ जर नसेल
तर त्याच्या अडचणी तुम्हालाच होऊ शकतात. आणि उद्या काळात निवडणुका लढायच्या आहेत, म्हणजे लोकसभा विधानसभा, किंवा तुम्हाला देखील काही गोष्टी तुम्हाला राजकीय गोष्टी करायच्या असतील तर त्या शिवसैनिकाला विचारात घ्या, त्याशी बोला. अजून वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटलं तुम्ही बोललेला असाल, परंतु माझी माहिती की तुमची बैठक आणि शिवसेनेची बैठक झालेली नाहीये. थोडं सेन्सिबल या, भानावर या, भानावर. असं म्हणजे काही बालिश नको, आपल्याला बालिश नको आहे. मंदेश पाटील, तुम्ही आता ज्येष्ठतेच्या भूमिकेमध्ये आहात, तुम्ही पक्षाचे तालुकाध्यक्ष झालेले आहात. तो बालिशपणा सोडून द्या, सोडून द्या. हे माझं मित्र म्हणून तुम्हाला सांगणं आहे. भानावर या, सेन्सिबल व्हा आणि तात्काळ बैठक घ्या आणि सांगा त्या शिवसैनिकाला काय झालं ते. हो, तो तुमचं ऐकेल होतं तो. तिथे काय सेटिंग, तुम्ही तिथे काय आमदारांनी तुम्ही सेटिंग केली का? तर तुम्हाला त्याचा काय मलिदा मिळलाय का? मला माहिती तुम्हाला काहीच मिळालं नाही. मग कशाला तुम्ही हात बदनाम होताय? ते मांडा ना, त्याशी बोला. एक तात्काळ बैठक लावा, त्याशी बोला, त्याला सांगा साहेबांचं म्हणणं असं असं आहे. आणि ज्या कारणासाठी तुम्ही शिवसैनिकाला आधार दिला त्या मधल्या काळात आमदारांच्या भूमिकेच्या बाबतीत, तुम्हाला शिवसैनिकाने आधार दिला, तुम्ही त्यांना आधार दिला, तर ती भूमिका आता पुढे घेऊन जावं ना. तर तुमच्यावर जसा अन्याय होतो तसाच अन्याय त्या शिवसैनिकावर होतोय. तो सोडवण्यासाठी प्रयत्न करा, त्या शिवसैनिकाला मदत करा. त्याला हातात हात घ्या, हे सगळं करा. नसेल करायचं तर नका करू, शांत व्हा. ते देखील सांगा शिवसैनिकाला की मी आता राजकारण करणार नाही, मी शांत बसणार आहे पुढची 2 वर्ष. हे सगळं सांगा. पण तुमच्यावरचं अविश्वासाचं जे मळब आहे ते दूर करा. ते तुम्हीच केलं पाहिजे, आम्ही नाही करू शकत. आम्ही ठेके नाही कोणाचे घेतले, नाही घेतले, घेणार पण नाही. म्हणून शिवसैनिकाचा जी काही भूमिका आहे ती त्याला एकदा बोलवा, सांगा. तुम्हाला मदत करायची असेल तर शिवसैनिकाला करा, आणि तर न केली तरी चालेल. त्याचा पर्याय तो दुसरा शोधेल. किंवा पक्ष आता नवीन कुठलीच कोणाला तरी नवीन तालुका प्रमुख जबाबदारी देणार आहे, ती देखील त्या पक्षाने द्यावी. नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखी अवस्था तुमची देखील होईल. अरे बाबा, द्या ना कोणाला तरी एकदा ती. संदेश पाटलांनी राजीनामा दिलेला आहे ना, आमदार साहेब, देऊन टाका ती कोणाला तरी जबाबदारी. कोणाला द्या, तुम्हाला योग्य वाटत तो द्या. आणि माझं पक्षाच्या त्या वरिष्ठ पातळीवरच्या जे काही म्हणजे ह्या संपर्क प्रमुख, सभापती, म्हणजे आता भाई शिंदे असतील, विजय पाटले असतील, यांना देखील सांगणं आहे, कोणाची नावं लॉबिंग करू नका. आमदारांना जो काय निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या. त्यांना काय कोणाला तालुका प्रमुख करायचं ते करू द्या. म्हणता काळ ते भाऊ चरण इच्छुक होते, शशी इच्छुक होते, ज्ञानेश्वरकडे इच्छुक होते, अन्य कोण लोक असतील, कोणाला करा. ह्याच्या व्यतिरिक्त अन्य करा, यातलं करा, कोणाला करा, पण करा. तो मुद्दा वेगळा, ते आपण वेगळा बोलू. पुढे संदेश पाटील, तुम्ही तातडीची बैठक घ्या आणि सांगा. अरे तुम्ही दमदार आहात, सांगा ना. तुमच्यावर कार्यकर्ता नाराज व्हायची वेळ तुम्ही आणलेली आहे, दूर करा तात्काळ. थांबूया तोपर्यंत.